मनापासून चॉईस केली हो, तू पण माझी जानू, मी तुझं. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप आहे तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मग आपण जे ते सर्वात तिथं VPN जे असेल ते तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप येतो आपल्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्या त्या इमेजवरती इथं काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या इमेजची जी लेंथ असेल मित्रांनो, लेअर जी असेल ते आपल्या इथं 20 सेकंदापर्यंत आणायचे, 20 किंवा 30. त्यानंतर परत त्याच्या शॉर्ट ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. परत आपल्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा इथे बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. तर ॲड करून घेतल्यानंतर ह्याचा जो ऑडिओ असेल तो सर्वात आधी आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या बिटनुसार इमेज जो असेल तिथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्या बिट 2 वरती जे इथं येऊन जायचं आहे. तर बिट 2 वरती आल्यानंतर आपला इमेज जो असेल तो स्प्लिट करायचा आहे. परत आता आपल्याला बिट 3 वरती येऊन आपल्या इथं जो इमेज जो असेल तिथं स्प्लिट करायचा आहे. परत बिट 4 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट आपल्याला जे ते काय करायचं मित्रांनो 6 वरती येऊन परत स्प्लिट करायचं. परत आता आपल्याला बिट 7 वरती जे ते आपल्या इथं येऊन जायचं आणि त्याचं स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर जो काय आपला व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा. तो इमेज जो असेल एक्स्ट्रा इमेज तो इथं डिलीट करून टाका आणि त्यासोबत आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. तर आता इथं जेवढे काय आपले इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला इथं जे ते काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं आता अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर आपल्या सुरुवातीच्या इमेजला आपल्याला कोणता इथं ॲनिमेशन जो असेल तो आपल्या इथं करायचा नाही आहे. डायरेक्टली आता आपल्याला सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं आहे. परत आता आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्या इनमध्ये येऊन इथं बघा एक स्क्रीन वाईप हा जो इथं ॲनिमेशन असेल तिथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट राईट जायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट लेफ्ट जायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट राईट जायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट लेफ्ट जायचं आहे. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं बघा आपल्या स्टेज आणि डिसॉर्ट द्यायचं आहे. परत नंतरच्या जे त्यात आपल्याला इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर मॅजिक इन अशा प्रकार जो ॲनिमेशन असेल तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आता आपल्या शेवटच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर त्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं. त्यानंतर वेव्ह अँड स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. परत तुम्हाला 2 इमेजच्या मध्ये एक व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसेल तर त्यावरती जायचं. परत आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बघा एक फिल्म इरेज अशा प्रकारचा ट्रान्झिशन इफेक्ट भेटेल तर तो इथे अप्लाय करून टाका. तर तो इथं केल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन जायचं आणि आता आपल्याला इथं काही इफेक्ट असतील ते इथं अप्लाय करायचे. तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं. परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. परत आपल्या प्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. तर प्रोमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा एक मित्रांनो बघा एक भेटेल आपल्याला एक इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्याला बघा मित्रांनो सुरुवातीच्या इमेजपुरती जर ठेवायचे. परत आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला एक इफेक्ट भेटेल किंवा तुम्हाला इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ते भेटत नसेल तर तुम्ही वरती इथं सर्च करू शकता. तर त्याचं मित्रांनो नाव आहे मित्रांनो स्लाईट लाईटिंग अशा प्रकारचं नाव आहे त्या इफेक्टचं. तर ते अप्लाय करण्याची जी लेअर असेल ते आपल्या 2 इमेजपुरती अशा प्रकारे सेट करून घ्या. परत नंतर आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन डायमंड झूम अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे 2 इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतर आपल्या त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे. परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचं आहे. सॉरी मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन पोर्ट्रेट ओपन अशा प्रकार जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून सुरुवातीच्या इमेज पुरतात अशा प्रकारे त्याची ॲडजस्टमेंट जी असेल तिथं करून घ्या.
परत नंतरच्या जे आपल्या काय करायचं बघा 5 सेकंदाच्या इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या डेकोच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो आपल्या करून ॲडजस्टमेंट करा. आपल्याला त्याची जी 7 सेकंदापर्यंत करायची. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला जिथे करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. परत आपल्याला इथं बघा एक अशा प्रकारचा एक फॉलिंग फेदर अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट करा त्या इमेजपुरते करून घ्या. परत आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो नंतरच्या इमेजवरती येऊन परत नंतर थोडंसं पुढे यायचं म्हणजे 11 सेकंदावरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन मिनी रेम्बो अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो आपल्याकडून त्या इमेजपुरते ॲडजस्टमेंट इथं करून घ्या. परत नंतर आता आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. त्यानंतर एक अशा प्रकारे निगेटिव्ह स्प्लिट अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट करता इमेजपुरते इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारचा जो आपला इथे व्हिडिओ रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपलं परत काय करायचं आता इथे आपल्याला इमेज ॲड करायचा आहे. म्हणजे तो झाला की झाला आपला व्हिडिओ तो डन झाला इथे. तर त्यासाठी आपल्याला ॲड करण्यासाठी आपल्याला तो इमोजी तो आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा इमोजी दिला आहे तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर त्याची जी लेअर आहे तर आपल्या व्हिडिओची एंडपर्यंत अशा प्रकारे आणा. त्यानंतर तुम्हाला हवी तशी तर त्याची साईज वगैरे कमी जास्त करू शकता किंवा त्याला जिथे तुम्ही अशा प्रकारे रोटेट वगैरे करू शकता. तर मी आता इथं जिथे राईट साईडला 10 अशा प्रकारे रोटेट करून साईज थोडीशी कमी करून अशा प्रकारे वरती जे राईट साईडच्या वरच्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे इथे सेट करत आहे. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही कुठेही तुम्ही इथं ॲडजस्टमेंट त्याची करू शकता. तर मित्रांनो आता आपला जो व्हिडिओ आहे तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट होण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.